मशिदीवरील भोंगे बंद करा। उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदू एकता आंदोलन निदर्शने करणार। प्रत्येक शहरातील प्रभागात 5 ते 10 मशिदी आहेत। त्यांच्यावरील भोंगा वाजल्यामुळे वृद्धांना, लहान मुलांना, विद्यार्थ्यास, जवळपास असलेले दवाखाने, नागरिक यांना सदर भोंग्याचा दिवसातून 5 वेळा मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे। राज्यातील बहुतांश मशिदीवर भोंग्याचे परवाने नाहीत। यापूर्वी मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे काढण्याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनसुद्धा केली होती, पण मुस्लिम मतासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने यावर कोणतीही कारवाई केली नाही। आता राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आले आहे आणि उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंगे बंद करा अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत। त्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली, मिरज, कोल्हापूर, कराड, धुळे इत्यादी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहे। तरी महायुतीच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील मशिदीवरील भोंगे उतरून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र द्यावे, जेणेकरून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल। सदरचे आंदोलन संपूर्ण राज्यात हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, असे पत्रक हिंदू एकता आंदोलन सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णू पाटील, प्रकाश चव्हाण, दत्तात्रय भोकरे, मनोज साळुंके, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, ओंकार शिंदे यांनी केले।